हालेलुया. देवाचं वचन सांगण्यासाठी परमेश्वराने हा वेळ समय दिला. मी त्या देवाचे आभार मानते आणि परमेश्वराचं गौरव करते. प्रगटीकरण याचा 4था अध्याय आणि 1 वचन. ह्यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजे त्या मी तुला दाखवीन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देते की येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण योहान संदेष्टा याला झालं. हालेलुया. आणि प्रगटीकरणाचा 4था अध्याय आणि 1 वचन तो म्हणतो की ह्यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले. आणि योहान म्हणतो का ह्यानंतर मी असं पाहिलं की स्वर्गामध्ये त्याला एक दार उघडलेलं दिसलं, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. देवाची वाणी योहानाने जी ऐकली होती, परमेश्वराचे शब्द जे त्याच्या कानावर आलेले होते, जे वाणी त्याने ऐकलेली होती, आणि तो म्हणतो त्याचा जो आवाज होता, त्याचा जो कर्ण होता, तो ध्वनीसारखा होता. हालेलुया. आणि ते परमेश्वराचा आत्मा त्याला म्हणाला, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे त्या मी तुला दाखवीन. आणि मग परमेश्वर योहानाशी देवाचा आत्मा बोलला की वरती ये. आणि मग हे जे काही वरती सण आहे, सणावरती जो बसलेला आहे, जे स्वर्ग आहे, जो साक्षीदार आहे, तुला मी काय करतो, सर्व दाखवतो. आणि योहानाला देवाचा आत्मा बोलला की वरती ये. हालेलुया. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. आणि परमेश्वराचं वचन सांगतो 2 वचनमध्ये की लगेचच मी आत्म्याने काय झालो, संचरित झालो. देवाचा आत्मा लगेच त्याच्याशी बोलला आणि देवाच्या आत्म्याने त्याला काय केलं, जागृत केलं. संचरित झालो तेव्हा पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते. आणि देवाच्या आत्म्याचं काय केलं, त्याने ऐकलं. आणि त्याला काय झालं, देवाच्या आत्म्याने स्पर्श केल्याबरोबर तो म्हणतो मी लगेच कसं झालो, जागा झालो, संचरित झालो. आणि तेव्हा पहा, स्वर्गात राजासन मांडलेलं होतं, आणि त्या राजसनावर कोणी एक बसलेला होता. योहानाने पाहिलं की राजसनावरती काय केलेलं आहे, राजसनावर तो संचरित झाला आणि स्वर्गामध्ये त्याला राजसनाच्या तिथं राजसन मांडलेलं दिसलं. म्हणजे येशू ख्रिस्ताचं जे सिंहासन आहे, त्या सिंहासनावर तो बसलेला आहे असं योहानाच्या दृष्टीस पडलं. आणि त्या राजसनावरती कोणी एक बसलेला आहे. जो बसलेला होता तो दिसणार यास्पे, स्वार्दे व रत्नासारखा होता. आणि त्याने असं देवाने त्याला दृष्टांत दिला, प्रगटीकरण दिलं, आणि त्याच्यात त्याने असं पाहिलं की तो यास्पे, सार्दी आणि रत्नासारखा होता, असं त्याच्या दृष्टीस पडलं. हालेलुया. आणि राजसना भोवती दिसण्यात पाचूसारखे मेघ धनुष्य होते. आणि देवाच्या आत्म्याने त्याला प्रगटीकरणाच्या द्वारे परमेश्वराने योहानाला
ते स्वर्गामध्ये काय काय आहे त्या सर्व काही दाखवलं. जसं एखाद्या वेळेस परमेश्वर आपल्याला नाही का स्वप्नामध्ये दाखवतो, काही काही गोष्टी आपल्याला आत्मा जरा स्वप्नामध्ये जरा दूर घेऊन जातो नाही का, आणि मग आपण स्वप्नामध्ये काय 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 बघतो आणि म्हणतो सकाळी मला असं स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नात मी असं असं पाहिलं. पण परमेश्वराचं वचन सांगतं की योहानाला जे येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं, त्या प्रगटीकरणामध्ये देवाच्या आत्म्याने त्याला स्वर्गामध्ये काय आहे ते सर्व दाखवलं. आणि तो म्हणतो राजसनासभोवती दिसण्यात पाचू सारखे काय होतं, मेघधनुष्य होतं आणि त्या राजासनाभोवती 24 आसनं होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्र परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. आता त्याने असं पाहिलं की त्या राजसनासभोवती 24 वडील आणि सोन्याचा मुकुट घातलेले असं त्याला दिसलं. आणि ते कसे होते, पांढरं आणि शुभ्र, एकदम पांढरं शुभ्र. ते धोब्याला पण असं पांढरं शुभ्र करता येणार नाही आणि कोणाला पण एवढं पांढरं शुभ्र करता येणार नाही असं त्याला दिसलं. एकदम पांढरं शुभ्र आणि त्याच्या डोक्यावर जे 24 वडील होते त्यांच्यावर सोन्याचे मुकुट होते. हालेलुया. आणि घातलेले 24 वडील बसलेले असे त्याच्या दृष्टीस पडले. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की राजसनाच्या आतून, जे राजसन आहे, जे स्वर्ग आहे, त्या स्वर्गाच्या आतमध्ये देवाने त्याला आतमध्ये आत्म्याने बोलवलं आणि त्याला सगळं देवाने ते स्वर्ग आत दाखवलं. हालेलुया. आणि तो म्हणतो राजसनाच्या आतून विजा वाणी व मेघगर्जना निघत होत्या. स्वर्गाच्या आतून मेघगर्जना त्याला दिसल्या. हालेलुया. निघत होत्या असं त्याने पाहिलं. आणि मेघगर्जना, जसं आपण पावसाच्या वेळेस मेघ कसा गर्जना करतो नाही का, मोठ्याने आवाज देतो आणि ढग एकमेकाला काय होते तसे लागते, तेव्हा आपण म्हणतो आता नाही का मेघाचं, आपल्याला ढगांचा आवाज येतो, आपण म्हणतो आता पाऊस आलाय. पण योहानाला देवानी ते स्वर्गाच्या आतमध्ये असं होताना दाखवलं. हालेलुया. कारण परमेश्वराचा आत्मा योहानामध्ये होता आणि येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण त्याला झालं. ते देवाने त्याला सर्व गोष्टीचं काय दिलं, रहस्याचं प्रगटीकरणाचं दान योहानाला होतं. आणि देवाने जो सिंहासनावर बसलेला होता तो यास्पे सार्दिक असा होता आणि त्याच्या अवतीभोवती 24 वडील होते. ते कसे होते, पांढरं शुभ्र, आणि त्यांच्या डोक्यावर कसे होते, सोन्याचे मुकुट घातलेले असे त्याला दिसले. आणि त्या देवाचं वचन सांगतं की ते काय होते, पेटलेले मशालीसारखे देवाचे 7 आत्मे त्याला दिसले. हालेलुया. आणि राजसनापुढे ते काय होत होते, सगळं त्या मशाली जळत अशा होत्या असं त्याला देवाने दाखवलं. आणि त्या देवाचे 7 आत्मे आहेत. हालेलुया. ते कोण आहेत, ते 7 मुकुट घातलेले ते देवाचे आत्मे असे आहेत असं देवाने त्याला दाखवलं. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा योहानाबरोबर बोलत होता. आणि राजसनापुढे स्फटिकासारखी जणू काय काचेचा समुद्र असा त्याला दिसला. तो राजसन म्हणजे स्वर्गामध्ये त्याला काय दिसलं, तिथं काचेचा समुद्र आहे, जसा एकदम चमकणारा समुद्र होता असं त्याने तिथं पाहिलं. आणि राजसनाच्या मध्यभागी व राजसनाच्या 4 बाजूंनी पुढं आणि मागं अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. आता देवाने त्याला वरती नेलं स्वर्गामध्ये आणि तिथं गेल्यानंतर त्याने सगळं बघितलं.
आणि तो म्हणतो का तिथं जे 4 प्राणी होते त्यांना काय होतं, पाठीमागून आणि पुढून अंगभर काय होते, डोळे होते. हालेलुया. आणि त्या अंगभर डोळे त्याने काय केले, पाहिले. तो म्हणतो की पहिला जो प्राणी होता ते 24 वडील 4 प्राणी. आता 4 प्राणी ज्याने ते पाहिले, तो म्हणतो की पहिला जो प्राणी होता तो कसा होता, सिंहासारखा होता. सिंहाचं रूप त्याला देण्यात आलं. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की सिंहासारखा होता आणि दुसरा गोऱ्यासारखा होता. आपण बैल बघतो ना गोरा, ते 4 जे प्राणी होते, एक होता सिंहासारखा आणि दुसऱ्या प्राण्याचा जो मुखवटा होता तो कसा होता, गोऱ्यासारखा. आपण बैल गोरा बघतो ना त्याप्रमाणे त्याचा चेहरा होता. आणि तिसरा माणसाच्या तोंडासारखा, जे आपल्याला देवाने बनवलंय ना चेहरा. तिसरा प्राणी माणसासारखा होता. हालेलुया. आणि चौथा प्राणी परमेश्वराचं वचन सांगतं की उडत्या गरुडासारखा होता. आपण गरुड बघतो ना आकाशात उंच उडतं, त्या प्राण्याचा चेहरा जो होता तो गरुडासारखा होता. आणि पहिल्या प्राण्याचा चेहरा सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा आणि तिसरा माणसासारखा आणि चौथा उडत्या गरुडासारखं, असं त्यांचे चेहरे होते. असे योहानाला स्वर्गामध्ये दिसले. हालेलुया. आणि तो म्हणतो की अशा प्रकारचे त्यांचे काय होते, चेहरे होते. जसं आपण स्वप्नामध्ये काही बघतो, आपण काही वस्तू बघतो त्याला नाही का नेहण्याचं काम कोणाचं असतं, स्वर्गदूताचं. स्वर्गदूत काय करते, एकदम निवळून पाहते. तसं योहानाने स्वर्गामध्ये कसं पाहिलं, एकदम निवळून पाहिलं नाही का. हा प्राणी कसा दिसतो नाही का, तो सिंहासारखा होता, दुसरा गोऱ्यासारखा होता. आणि ते जे 24 वडील 4 प्राणी जे होते, एक मनुष्यासारखा होता. जसं माणसाचा चेहरा देवाने जसं मनुष्याला बनवलं तसा होता. आणि चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता, असं त्यांनी पाहिलं. आणि त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून आणि सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. हालेलुया. आता हे 4 जे वडील होते, जे प्राणी होते, हे योहानाने कुठं पाहिलं, स्वर्गात पाहिलं. आणि ह्या प्रत्येक प्राण्याला तर त्याने असं पाहिलं की त्याला सगळ्यांकडून डोळे असे होते. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं की ते डोळ्यांनी भरलेले होते. आपल्याला किती 2च डोळे आहेत है ना, पण त्या प्राण्यांना किती आतून बाहेरून डोळे असलेले त्याने पाहिले. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की ते म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे, जो येणार, जो सर्व समर्थ प्रभुदेव. असं ते काय करतात, रात्र दिवस काय करतात, ओरडतात. हालेलुया. देवाची त्या स्वर्गामध्ये त्या आसनाभोवती ते काय करतात, स्तुती आणि आराधना करतात. देवाचा काय करतात, ते धन्यवाद करतात है ना. आपण एक वेळेस पण देवाचा धन्यवाद करायला कंटाळा करतो आहे ना. प्रार्थना करायला झोप येते, कंटाळा येतो, आळस येतो. पण हे जे प्राणी आहेत ते रात्रंदिवस ते थांबत नाहीत. ते स्तुती आराधना दिवसभर रात्रभर देवाच्या आसनाभोवती करतात. हालेलुया. असं त्यांनी त्या स्वर्गामध्ये पाहिलं. हे प्रगटीकरण देवाने योहानाला दिलं, येशू ख्रिस्ताचं आहे ना. येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण योहानाला झालं. आणि मग ते रात्रंदिवस काय करतात, धन्यवाद करतात, देवाचं गौरव करतात. आणि ते अजिबात थांबत नाही. आणि ते थांबतच नाही, ते सारखं येशूला उंच करतात, सारखं येशूचा गौरव करतात, सारखं येशूला धन्यवाद देतात. आणि रात्रंदिवस ते थांबत नाही, असं त्यांनी पाहिलं.
आणि तो म्हणतो की राजसनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव व सन्मान उपकार स्तुती करतात. आणि ते प्राणी कसे आहेत, रात्रंदिवस देवाचा काय करते, सन्मान करते, त्याचा उपकार स्तुती करते, त्याचा धन्यवाद करते, त्याचं गौरव करते. असं त्यांनी स्वर्गामध्ये साक्षांत बघितलं आहे ना. आपल्याला देव कसं भेटलं पाहिजे, साक्षांत त्याला दर्शन झालं देवाचं स्वर्गामध्ये जाऊन. त्याने त्याला देवाने सर्व स्वर्गातल्या सर्व काही योहानाला कळवलं. आणि या सर्व गोष्टी काय म्हणतो देव त्याला, की या सर्व गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे म्हणून म्हणून तू काय कर, वर ये, मी तुला काय करतो, सगळं दाखवतो. हालेलुया. आणि योहानाला देवाच्या आत्म्याने काय केलं, सगळं दाखवलं. आणि त्याने सगळं पाहिल्यावर तो काय केला, त्याने सगळं पाहिलं आणि लिहिलं त्याने, की देवाने त्याला काय 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 दाखवलं. देवाने प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं आणि लिहिण्यास देवाच्या आत्म्याने त्याला काय केलं, ज्ञान पुरवलं आहे ना. तर परमेश्वर म्हणतो, कोणी ज्ञान आणि गुन्हा असेल तर त्याने देवाकडं मागावं, आहे का नाही. शर्मन राजासारखं तो कसा होता काय माहिती, शर्मन राण्याने देवाकडं, राजाने फक्त ज्ञान मागितलं आणि मग देव त्याला बोलला का मी तुला ज्ञानही देईन, संपत्ती देईन आणि धन पण देईन आहे ना. आणि सगळ्या गोष्टी शर्मन राजाला मिळाल्या. तसं आपल्यापैकी कुणी नाही का ज्ञान आणि गुण कमी असन तर परमेश्वर म्हणतो त्याने कुणाला मागावं, देवाला मागावं. देवाचा आत्मा काय करतो, प्रगटीकरणाचा आत्मा आपल्याला ज्ञान बुद्धी विवेक चातुर्य सगळं काही पुरवतं. तर योहानाला देवाने काय केलं, या सगळ्या गोष्टी कळवल्या. तर या सगळ्या काय गोष्टी काय झाल्या पाहिजे, लवकर घडून आल्या पाहिजे. म्हणून मी तुला स्वर्गामध्ये काय करतो, ते साक्षकार आहे ते सगळं तुला मी दाखवतो. आणि देवाने योहानाला सगळं दाखवलं. योहानाने सगळं न्याहाळून बघितलं, काही तो काय आहे, तिथं काय आहे का नाही. मनुष्याला जर एकच स्वप्न पडलं तर मनुष्य विसरून जातो आहे ना. कधी काही लक्षात राहतं, काही राहत नाही, कारण तो परिपूर्ण नाही आहे का नाही. विसरून जातो काही गोष्टी. पण देवाच्या आत्म्याने येशू ख्रिस्ताचा कसा होता, जवळचा होता. त्याचा तो कोण होता, शिष्य होता. आणि त्या एकाला काय केलं, देवाने सगळं स्वर्गातलं राजस्थान दाखवलं, सर्व स्वर्गातलं वैभव त्याला दाखवलं. आणि मग तो तिथून पाहिल्यानंतर त्याने मग ते पत्र लिहिलं आणि मग मंडळीला पत्र लिहिलं. सर्व साधिक सगळ्यांना पत्राच्याद्वारे त्यांनी मेसेज कळवला. तसं जसं योहानाला देवाने काय केलं, या गोष्टी सर्व दाखवल्या का लवकर येशू ख्रिस्त या जगामध्ये येणारे, लवकर गोष्टी घडून आल्या पाहिजे. म्हणून देवाने योहानाला सगळ्या गोष्टी प्रगट केल्या. आणि मग त्याला देवाचं हे सगळं असं प्रगटीकरण झालं. आणि प्रत्येक त्याला काही गोष्टी समजत नव्हत्या योहानाला, पण समजावून सांगणारा कोण आहे, येशू ख्रिस्त. त्याच्याकडं मोठं ज्ञान आहे का नाही. मानवाच्या मूर्खतेपेक्षा देवाचं ज्ञान कसं आहे, श्रेष्ठ आहे. आपण जेव्हा आत्मा आपल्याला चालवतो ना, तेव्हा आपल्याला कुठलीच गोष्टी सगळं काही समजून सांगतो. पवित्र आत्मा असला ना, आपल्याला सगळं काही मदत करतो. पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला सहाय्य मदत करतो. या वचनाच्याद्वारे तुम्हाला ज्ञान बुद्धी विवेक चातुर्य परमेश्वर पुरवो.